नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट कोकणातून नाही तर आज सुरुवात करतोय आपण थेट कोल्हापूर मधून. राम राम कोल्हापूरकर मंडळी, आज येऊन पोहोचलोय आपण कोल्हापुरात. तर कशासाठी? खास आपल्या अभिभावाच्या हॉटेलच्या शॉपिंग साठी. मंडळी कसं आहे, आम्हाला जवळचं कुठलं ठिकाण पडतं तर कोल्हापूरला, जिथे सगळ्याच गोष्टी इझिली अवेलेबल असतात. सो आता आपण आहे ना शॉपिंग साठी आलोय. काल रात्री आलोय खरं तर, आणि आता पहिला आपण काय करूया, नाश्ता करूया ना. पहिला मस्तपैकी नाश्ता करूया आणि थेट मग निघूया शॉपिंग. हा, तारा राणी चौकातून आता पुढे थोडस बघूया कुठलं हॉटेल मिळतं का. सो तिथे नाश्ता करू आणि मग पुढे मार्ग असतो. रात्रभर आपण आहे ना मस्तपैकी कोल्हापूरमध्ये येऊन झोप काढली आणि आता आपण नाश्त्याला आलोय एका ठिकाणी. मस्त आहे ना हॉटेल, रिझनेबल पण आहे, रेट्स पण छान आहेत. हा मस्त छान हॉटेल आहे, हॉटेल शबरी. आता कोल्हापूरमधून कोण कोण आहे ते सांगावे, की हॉटेल शबरीमध्ये कोणाकोण, म्हणजे शबरीमध्ये कोण कोण येतं ते. अभि नमस्कार मंडळी, काय मागवलंय? अच्छा, कोणतं हॉटेल आहे? सबरी हॉटेल. तुझ्या हॉटेलसाठी आम्ही आता काय मागवलं माहिती आहे? आता माझं तसं स्पेशल म्हणजे मी काय करतो माहिती आहे, साऊथ इंडियन डोसा. इडली, वडा, डोसा. काहीच करत नाही, मला डोसाच आवडतो. एक तर मसाला डोसा, काही प्लेट डोसा असते, पण डोसा बेस्ट आवडतो मला. डोसा तुझ्या हॉटेलमध्ये असणार की नाही? रेट पण असणार की आपल्या. तुझ्या हॉटेलमध्ये पण असणार डोसा. आपण डोसा खास अभिच्या हॉटेलसाठी शॉपिंगसाठी आलोय पण कोल्हापुरात. आज काय एकदम दुर्लाच उडवायचं राव. चला, नाश्ता मागवलाय. आमचा एक माणूस कॉफी काय चहा प्यायला आणि गायब झालाय कुठेतरी. असू दे, तोपर्यंत आपण कोकणी माणूस येतात. अस्सल कोकणी माणूस. पहिली चाय पितो, नंतर धावतो. कुठे झाला तरी बदलणार नाही. हा, चला वाट बघूया. नाश्ता सांगितलाय डोसा काय सँडविच आणि नंतर कॉफी. मी इथे मस्त आहे की कुठला आहे तो सबरी स्पेशल मसाला डोसा आहे ना. बघूया चव कशी आहे, रेट्स कसे आहेत? 160 रेट दिला तरी सबरी स्पेशलला. बघूया काय काय येतं चला वाट बघूया. मस्त हॉटेल आहे पण बघा. डोसा आलाय, डोसा मस्त वगैरे. इकडे मसाला, इकडे सबरी स्पेशल. हा स्पेशल म्हणून स्पेशल. आपण काय म्हैसूर मागवलाय. कसं आहे, खाऊन बघ. काजू बदाम वगैरे लागलं. सबरी हॉटेलमध्ये आता आपण नाश्ता करून थोडीशी लिस्ट बनवतो. आमचं अभि शॉपिंगची लिस्ट बनवतोय. चला, लिस्ट झाल्या मग आपण मार्केटला जाणार आहोत. कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत, आपण थोड्या वेळात अभिला विचारू. हॉटेल बघा राव, हॉटेल. चला, आता आपण मस्तपैकी शबरी हॉटेलमध्ये नाश्ता केलाय आणि आता कुठे जातो अभि? काय प्लॅन आहे आजचा? आता आपण गांधीनगरला जायचं आपल्याला. हा, गांधीनगरला गेल्यानंतर आपले जे बाकीचं मटेरियल जे घ्यायचं आपण लिस्ट आहे आपल्याला काढली, जे सगळ्या हॉटेलला लागणारं मटेरियल बरोबर, ते सगळं आपल्या. अच्छा, इकडे फेमस गांधीनगर आहे का सगळं? म्हणजे सगळं आमचं तर आम्ही दुकानाचं शॉपचं माल वगैरे जो होलसेल सगळं येतो ना. हा, कोल्हापूर गांधीनगर मधून येतो. गांधीनगर मार्केट फेमस आहे म्हणजे. चला, कोल्हापूरचं गांधीनगर मार्केट एक्सप्लोर करूया. सोबत आहे उम्या दादा आणि अक्षय. चला निघूया. गणपती बाप्पा. नाश्ता झालाय, मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. निघूया आपण गांधी मार्केटला, कोल्हापूरच्या गांधी मार्केटला. चला की राव. बघतोस काय, रागाने कोकणातून फणस आणलाय वाघाने. जबरदस्त, ठोका ताळी. हे आहे गांधी मार्केट ना. चला, अजून ओपन झालंय नाही. ओपन झालं ना. आम्ही आलोय लवकर, सगळ्या दुकानांना उघडू आणि आत घुसू. 10-10:30 नंतर चालू होईल सगळं. अरे बापरे, म्हणजे 1 तास आपल्याला वेटिंग आहे ना. चला, हे बघा, हे गांधी मार्केट. इथून कोणी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य असतील तर कमेंट करून मात्र नक्की सांगा. चला पुढे मार्गस्थ होऊया. चला मंडळी, गांधी मार्केट मधली, कोल्हापूर गांधी मार्केट मधली दुकानं आता हळूहळू उघडायला लागली आहेत. चला, आपण पहिलं कुठेतरी जाणार आहोत. काय घ्यायला जायचं अभि? आपलं किचन मटेरियल घ्यायचंय. किचन मटेरियल घ्यायचं, हॉटेल किचन मटेरियल. बघूया कुठे दुकान उघडं असेल तर तिथे आपण जाऊ आणि घेऊ. चला, भरपूर काय काय इकडे. लाइटिंग वगैरे सगळं लाइटिंग बरंच मटेरियल. होलसेल मार्केट नाही. इकडे होलसेल साडी मार्केट पण आहेत बरेच असे आहे ना. अरे बापरे, इकडे साडी मार्केट वगैरे भरपूर काय काय. साडी मार्केट मध्ये आलो, सगळे साड्यांची दुकान दिसतात. सगळं हार्डवेअर, 6 होलसेल.
मंडळी बरोबर वाजले आहेत 11:15. इथे खरंच आहे ना दुकानं उशिरा उघडतात. बरीच अशी दुकानं अजून पण बंद आहेत. कदाचित उशिरा रात्रीपर्यंत चालू असावीत. अजून आपल्याला काही ठिकाणी जायचं आहे. आपण ज्या ज्या दुकानात जातो त्या त्या दुकानात आपल्याला कसं आहे एकतर शेट नाही आलेले आहेत किंवा मग दुकान बंद आहे. असो चला परत आपण इथेच गांधी मार्केटच्या अवतीभोवती फिरतोय. बघूया आपल्याला पुढे काय गोष्टी हव्यात त्या आपण बघू. आपल्याला राव पाहिजे टेबलसाठी आपण आलो होतो एका दुकानात, पण तिथे पण आपल्याला पाहिजे तसे नाही मिळाले. तर पाहिजे तसे मिळाले तर सांगू तुम्हाला काय रेट वगैरे चालतं. इकडे बरीच अशी फर्निचरची दुकानं आहेत वेगळे सगळं बरेच काय काय आहे. क्लोदिंगचं पण वेगळं मार्केट आहे. ट्रान्सपोर्टचं वाल्यांचं वेगळं एक म्हणतात ना युनिट आहे. असं म्हटलं तरी काय अवघड होणार नाही. चला बघूया आता थोडंसं काय पुढे होतं ते. एका शॉपमध्ये आलो मस्त आहे. पारेख म्हणून शॉप आहे. हे बाई रस्सा द्यायला मस्त आहे. हे पण बाउल चांगले आहेत. हां इकडे हां घेऊया की करूया. हां हे पण मी इकडे येतो उमेदाला बघू द्या. सगळी सेम साईज नका जेवणात. हे लहान हॉटेलच्या हिशोबाने हेच घ्या. ह्यात वाट्या मांडल्यानंतर तुम्हाला जेवायला जाणार कुठे काय राहणार आहे. त्यात पण मांडून बघा त्यात पण त्याच्यामध्ये 22 म्हणजे हे पत्र्याची जाळी. हे बघा लाईफ टाइम गॅरंटी कट नाही होणार. लाईफ टाइम गॅरंटी. अरे वा जबरदस्त. साईडची ही येत नाही ना तीच साईज ही कडा जी आहे ना हा ते जरा धुवून वगैरे ठेवायला पण व्हरायटी तर भरपूर आहेत. बघूया आपण आता काय चॉईस करतो ते. ह्याला आहे ना साईडला मध्ये काळे हे बसणार. हे धूळ घाण अडकते. प्लेन ग्लासला जमत आहे. ग्लास छान आहे. तरी हा डिझाईन वेगळी करू शकतो असे. छान आहे. पण महाग जातो. तुला काही गोष्टी सिलेक्ट करून झाल्या ते तुम्हाला नंतर दाखवतो. पण इकडे बऱ्याच अशा व्हरायटी आहेत. चला तर फर्स्ट कितल्या पहिल्या पानावर द्यायचं. पुढे जाऊन पुढे जाऊन आता उडी मारशील तुम्ही आता. बघ लिफ्टला दरवाजा नाही. बिन दरवाजाची लिफ्ट कधी बघितलेलीस. अरे मालासाठी आहे. मटेरियलसाठी आहे. मटेरियलसाठी मालासाठी त्यांना ओपनच लागते. हा ओपनच लागतं. वरती बघ. हा लटकू पण शकतो हे बघ इकडे मस्त. किती माळ्यावर नव्हतं दुसऱ्या माळ्यावर नेत आहेत. झालंय काय सिलेक्ट करून झालंय ना अक्षय. हा ॲज पर साईज वगैरे चिके भांडी लागतात. मोठा तुमचा आहे बिल्डिंगच आहे वाटतं. इकडे लाईट नाही वाटतं. तुम्ही काय घेताय. अंडे बघतो आम्ही. तो 5 नंबर एवढा खोल नाही वाटला मला. हा खोल आहे जरा. ते खूप छान वाटतंय. हो माहिती आहे. हा ती दोन घेतले. नाही ही जरा चांगली वाटतात. अरे एक नंबर. इथे मान्य केला तू. हे बघ हे बघ बातली बघा. बातली 2 नंबर बातली. असं वाटतं मंडळी नवीन कोणी असं संसार सुरू करतो ना तेव्हा सगळी खरेदी होते तसं काहीसं वाटतंय. तसा फील येतोय. जबरदस्त. हा अनुभव कायसा वेगळा आहे. मस्त. व्हिडिओ कसा काढतो. चला मंडळी सिलेक्शन झालंय बऱ्याच गोष्टींचं. एकदा अर्ध सामान आपलं खाली आहे. बादली बघा मस्त मस्त. हे आणतायत ना ते. चला जाम असं म्हणतात ना कन्फ्युजन वाला मामला होतो. असं जेव्हा आपण बाजारात वगैरे जातो तेव्हा आपल्याला पाहिजे असतं त्या गोष्टी आपण घेऊन ते भरपूर काही असतं. काय झालं अजून बरीच गोष्टी बाकी आहे. हा जो विषय घ्या नाही हे करून घ्या. हॉटेलची खरेदी झाली आहे आपल्या.
काय काय लागणार होते ते इथून थोड्याशा गोष्टी घेतल्या आहेत आपण एका दुकानातून. चला मंडळी, आपली एका ठिकाणी भांड्याची शॉपिंग झाली. आता आपण टेबल बघायला आलोय हॉटेलसाठी. चला टेबल बघूया. हॉटेलचं सामान घेता घेता आम्ही एका ठिकाणी आलोय जिथे मस्त छोट्या मुलांच्या कार्स आहेत. ते कोणाला घ्यायचे? हा ना, सकाळ रे आवाज पण छान होतोय. 12,000 मस्त आहे. मंडळी अजून एका आपण दुकानात आलोय. इथे थोडंसं आपल्याला प्लास्टिक आणि थोडंसं म्हणतात ना चांगल्या क्वालिटीच्या प्लेट्स घ्यायच्यात, बाउल घ्यायच्यात. मस्त आहे हे बघा. कोल्हापुरात बऱ्याच गोष्टी मिळतात मस्त पैकी. मंडळी सकाळी 10 वाजता आपण शॉपिंगला सुरुवात केलेली. आलो होतो आपण रात्रीच 2 वाजता आणि झोपलो गाडीमध्ये. त्याच्यानंतर आज शॉपिंग झाली. गाडी दाखवतो तुम्हाला कशी भरले कचाकच. हे बघा बसायचे वांदे. बघा पूर्ण पॅक, डिक्की पण पॅक आहे. ए मी आता बसणार कुठे तू? आता बघूया आता कुठे ती जागा बघतो. कुठे तर हे काय हातात घेऊन तू? ये बसने, एसटीने? ट्रेन जाते. ट्रेनने? ट्रेनने कोकणात आहे. चला इथून आपण बऱ्याच गोष्टी घेतल्यात. इवन पूर्ण पॅक आहे. आपल्या 2 पिशव्या कुठे आहेत? अजून एक गोणी गेली, एक गोणी बाकी राहते. मंडळी बसायचेच वांदे झालेत. आता सामान जास्त झालंय आणि माणसं जास्त आणली आहेत. हे हातात घेऊन फिरतोय. आता हे मी एसटीने येतो. आता मी एसटीने येतो. ट्रेनने जाऊ, मुंबईला जायला लागेल. सामान बघा, सामान बघा, असं पोगून पोगून भरलंय. चला पॅक झालंय. चला बसा बसा बसा. हे घे हे घे हे घे. नंतर येऊ का तुम्ही? हा आम्ही गाडी बांधून देतो. चला 3:30 वाजले. जेवायचा पत्ता नाही, काय नाही आणि आम्ही सामान घेऊन फिरतोय. वांदे झालेत वांदे. ट्रेन कुठे? अरे हा रे, ट्रेन जवळ आहे, जवळ आहे. जाऊ काय? हे रत्नागिरी टू कोल्हापूर झालं असतं तर मी गेलो असतो. चला चला शॉपिंग झाले बऱ्यापैकी. चला बाकीच्या उर्वरित गप्पा गोष्टी गाडीत मारूया. बाबा अरे बापरे, पाय ठेवायचे वांदे. टोपलीत पाय ठेवायला लागतात. चला बसलो शेवटी बाबा. कसा बसा? हे कसे बसले? गणपती बाप्पा मोरया. चला फायनली शॉपिंग झालेली आहे. लिस्ट मध्ये काय राहिले? शेगडी अजून ना आपण घेतले ना? शेगडी नाही, ते पाय सामान सगळं घ्यायचं. बेसिनचं. अरे बापरे, म्हणजे अजून बरेच सामान बाकी आहे. मला वाटतं एसटीने वाजलेलं आहे. जेवणाचा काही पत्ता नाही. एकदा कामाला सुटल्यावर जेवायचं नसतं असं आमच्या अभिचं म्हणणं असतं, है ना अभि? येस. इंग्रजी पण बोलतो भूक लागल्यावर. आणि आमच्या उमेदा पण आहे ना इंग्रजी असं बोलतो ना मध्ये मध्ये. पाणी पियाला बॉटल बघ कुठे भेटते काय? हा, पाणी प्यायला बॉटल कुठे भेटते काय बघा. पाण्याची बॉटल नको आहे त्याला, पाणी पियाला बॉटल भेटते काय बघा. बरं चल उमेदा, बाय 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 बाय. मंडळी खरं तर आता आमची हॉटेलची शॉपिंग झाली आणि लागली होती जोरात भूक. फिरून फिरून शेवटी आता आपण त्याच्यावर मनस्वी पिझ्झा अँड कॅफे मध्ये आलो होते. बघा छोटासा भावाचा स्टॉल आहे मस्तपैकी. ही जागा कुठली भावा? गांधीनगर निंगडेवाडी. या भावाचा स्टॉल आहे मस्तपैकी. आपण थोडंसं बर्गर बिर्गर इथे हा बनवतो. म्हटलं खाऊन बघूया. पण मस्तपैकी बनवतो बघा, एकदम प्रिपरेशन भारी. आवडलं भावाचं स्टॉल है ना? मस्त. अरे बाबा एक नंबर. हा 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 हा. सँडविच जो बर्गर आहे. तू काय माझ्या देतोयस? चला खाऊन बघूया कसा झालाय. कसा आहे अभि? मस्त आहे. चीजी एक नंबर. मजा आली. जाम भूक लागली होती. खरं तर कोल्हापुरी काहीतरी तांबडा पांढरा हाणायचा होता. आम्हाला झालाय उशीर. त्याच्यामुळे कसं आता नाश्ता करून घेऊया. अजून आपण काही रात्रीपर्यंत तरी निघू ना. तर रात्री बेत झाला तर नक्कीच दाखवू तांबडा पांढऱ्याचा. कोल्हापूरला आलं आणि तांबडा पांढरा खाल्ला नाही तर काय म्हणतात ना, तुमची कोल्हापूर सोबत अधुरी राहते. त्याच्यामुळे बघू कुठेतरी जमतं का ते. आता मस्त हे खाऊन घेऊया.
मंडळी चला, आज आहे दुसरा दिवस. काल आपण कोल्हापुरातून थेट येऊन पोहोचलो कोकणात. इतर काही आपल्या आपल्या अभिभावाच्या हॉटेलची जी काही कामं आहेत ती करण्यासाठी आपण आता दुसरीकडे चाललो आहे. खरं तर काल आपण गांधी मार्केट येथून शॉपिंग केली आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि रात्री एक वेगळा एक्सपिरियन्स आला. एका ठिकाणी खास जेवायला गेलो, कोल्हापूर सोडून ना, एक वेगळाच अनुभव आला. तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करू. सो मंडळी, घाई गडबडीत आपण कोल्हापूरला गेलो, गांधी मार्केटला शॉपिंग केली आणि परत आलो. सो हा कोल्हापूरच्या भेटीतला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि इन फ्युचर तुम्हाला कोल्हापूरमध्ये आपले व्हिडिओ पाहायला आवडतील तर पावसाळी आपण अंबाबाग घाटाचा व्हिडिओ मात्र नक्की दाखवू. सो चला मंडळी, तुर्ताचा व्हिडिओ पण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, येवा कोकण, आपलं जसा. चला.